बन्ना मम्मी साहेबांनी आत्याने आतोबाला दारूच्या बॉक्सला साड्या वाटायला पाठवली आणि ती दोघं तर सत्याला घालली ना दारू साहेब आणि हे सगळं मम्मी साहेब करतात हे जर त्याला कळलं ना घरातली भांडणं होती. आता काय करायचं आपण? सत्याला मध्ये दोघं गावले असतील पण तसं झालं नसेल कारण मग सत्याने मला फोन करून सांगितलं असते सगळं. ठीक आहे मग आता काय करायचं आपण? चला आपण शोधूया त्याला. चल चल. हो थांबलाय कशाला पळा की अवस्था येतो थांबलेलं येतो. एवढे दारूच्या पेट आपल्या काय दे इकडं आपल्या म्हणजे सगळ्या लोकांना वाटायला आणलेत का थोडी आपल्यासाठी नको आहे. अरे पीठ कुठे बसलाय? अरे पाणी आहे फक्त चवत राय. तुला काय तकडा आणून देऊ का? कळलं काय हे बी मारायला लागले काय कळ ना बाप. मम्मी हा काय करूया सुचतंय का तुम्हाला ते? हा सुचते नाही जाऊ आता आम्हालाच. मम्मी काय करायचं जाऊ ना तुझं डोस जवळ हा गवत सुचते की तुला पाणी. आपण काय करूया मंडईमध्ये दंगल करून आणू. दंगल आपले 2 माणसं पाठवू भांडायला लावून देऊ होईल रेटारेटी. गर्दीत काय करताय कोणाला? काय लागला नाकाचा शेंडा? हा मंडई का तुझ्या बापाची का माझ्या बापाची?
अगं ती 2 माणसाची भांडणं करत बसते आलं बाकीची त्याची मजा घेताला जातेच तर निघून दुसरं सुचव काहीतरी फालतू आयडिया देती काय करायचं सुचते का तुम्हाला घे सॉरी तिकडे बसा तिकडे जा तुम्ही का नाही आजारी पडल्याचं नाटक करा बघा लगेच सत्यभाऊजीला फोन करते का मम्मी सिरियस झाले मी हा त्याला काय अक्कल आहे का ती फुकटी कसली माहित नाही का अगं सरडा जेवढा रंग बदलत नाही का नाही तेवढा रंग बदलते ती नाही सांगणार वय का मम्मीने सांगितलंय म्हणून मला का नाही आता जस्ट ही काही आयडिया सुचली बघा मला काय वाटतं सॉरी बोल आपण काय करायचं आपण सांगायचं का ऍक्सिडेंट जॉबिंगच्या सांगण्यावरनं त्या दोघांनी असं केलंय बघा कारण त्यांना सत्यभाऊजीला निवडून द्यायचंय ना आणि तुम्हाला हरवायचंय तर तुम्हाला हरवण्यासाठी म्हणून मुद्दामून त्यांनी असं सगळं घडून आणलंय बघा असं सांगायचं आणि सत्यभाऊजी तुमच्यावर विश्वास ठेवतीलच ना स्वप्ने नुसतंच नाकाचा शेणाने हाणत तू कवा कवा तरी हुशारीचं बोलकेन म्हणजे माझ्या संगीत खुशाल झालीस तू चालते चालते आपण कुठे फोन चला लवकर लवकर चला पळा 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 चला इकडं हॅलो मम्मी साहेब हो तो सत्य आहे ना आमच्या पाठीमागे लागला आम्ही पळतोय तू पळा पळा तिथलं पळा पण ते मंजुरीची आत्या ना तो माहित नाही कॉन्स्टेबल मंजुरीची आत्या आत्ता त्यांना खाऊ देत सत्याच्या तावडीत आणि तुम्ही तिथनं निघा त्यांना मात्र तस ठेवा पळा निघा 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 बरं ठीक आहे चालतं चल झालं काम आपलं मज्जा येणार माझ्या हिथं जमलेल्या आयांनो बायांनो दादांनो भावांनो तात्यांनो सख्यांनो निवडून येणार चप्पल चप्पल सत्याची गाडी तर इथंच आहे सत्य कुठे आहे मग कुठे गेलाय हो माणूस अरे देवा कुठे गेला दारू एक पाणी मम्मी साहेब निवडून यायच्या आधीच भ्रष्टाचार करायला लागले दारूत पण भेसळ नवीन असं काहीतरी नंतर चढेल अरे देवा कुठे गेलाय माणूस आता कुठं तर पाडला कोणाला हे कुठनं गावलं तुम्हाला ते बाटल्या वाटत होतं का मग काय लोकांनाच वाटायचं का म्हणून 1-2 मी माझ्याकडे ठेवल्या हो तुम्ही मेला का नाही तरी तुमची दारू सुटायची नाही तो सत्य आल्या तर डोक्यात हातोडी घालेन की एकतर ती हातोडी केवढी आहे बघितलं का नाही घाबरायचं नाही ही जर का चढायला लागली ना एकदा एवढा हातोडा आणू दे सत्य वित्तेला घाबरत नसतं मी हातोडे डोक्यावर काय अंगावर खाईत नाही माझी चप्पल खातात त्याच्या हातोडीच्या आधी उठा पटकन इथं अयो त्याचीच गाडी आहे चला 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 नाही मी काय नाही केलं सॉरी चला लवकर काय ते सुरवीनबाईने आपल्या बरोबर पंटर दिलं होतं ते कुठे आहे ते हे काय नाही येत कुठे गेलं
म्हणजे त्या मम्मी साहेबांनी मला एकट्यालाच भंगार दारू दिली, त्यांना बारीतली दिली म्हणून दारू पिऊन पडले असतील ते. म्हणजे ही समधी आपल्याला सोडून गायब झाली असतेली. हा असल असल, सत्या माग लागलाय म्हणले होते का थांबतील. सगळे जन्मलायचं पाहिजेत. या लवकर, या बाहेर. झालं समाधान? झालं का तुमचं समाधान? अरे एका दारूच्या बाटलीसाठी आणि एका साडीसाठी स्वतःचं इमान न काही कुरे. अनेक शूरवीरांनी त्यांचं बलिदान देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलंय. त्यातनं लोकशाही निर्माण केली. ती कशासाठी? ह्याच्यासाठी? अरे एका दारूच्या बाटलीसाठी आणि एका क्षुल्लक कपड्यासाठी आज तुम्ही तुमचं मत विकाल. पण पुढच्या येणाऱ्या पिढ्या तुम्हाला शिवाय शब्द देतील. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, एका मताच्या बदल्यात ते तुमच्या हातातून तुमची 5 वर्ष काढून घेत आहेत. 5 वर्ष. आणि जर तुम्हाला ताठ मानाने जगायचं असेल ना, तर तुमचं अमूल्य मत असं ऐकू देऊ नका. शेवटी प्रश्न तुमचा आहे. तुम्हाला नक्की काय पाहिजे त्याचा आहे. मग तुम्हाला काय पाहिजे हे तुम्हीच ठरवायचं. तुमची प्रगती, तुमचा विकास की तुमचा होणारा ऱ्हास. आणि सरकारला प्रश्न विचारून काय होत नसते. एक नागरिक म्हणून स्वतःचं एक कर्तव्य असतंय. जर सरकार निवडून द्यायचा अधिकार लोकशाहीने तुम्हाला दिलाय तर त्याचा उपयोग करा ना. स्वतःच्या मताची किंमत स्वतः ठेवा. आणि लक्षात घ्या, बदलाची सुरुवात
ही नेहमी स्वतःपासून होते आणि ही भूमी ना स्वाभिमानाची भूमी आहे. त्याला तुमच्या लाचारीचा डाग लागू देऊ नका, नाहीतर आपले महाराज आपल्याला कधीच माफ करणार नाहीत. सध्या काय आहे? तू इथं काय करतोस? काय करतोय वाघमारे? इथे जे काय चाललंय ते बेकायदेशीर आहे, माहिती आहे ना तुम्हाला? म्हणून कायदा हातात घेतलास? सत्या सत्या वाघमारे, तुम्हाला ना प्रत्येक सिच्युएशन मध्ये तुमचा नवराच चुकीचा वाटतो. मग कायदा मोडणाऱ्याला कायदा मोडून धडा शिकवणार आहेस का तू? मग तुमचे कायद्याचे रक्षक कुठे आहेत? मी आहे ना. अहो वाघमारे, तुमच्या एकटीनं काय होणार आहे? जावा तुमच्या टीमला घेऊन या, तोपर्यंत मी बाकीच्यांना शोधतो. निरफ ने हा सत्य काय पिच्छा सोडत नाही. आता काय करायचं? माझ्या डोक्याचा नारळ करणार, तो सोललेला नारळ करणार. बसून कुठे जाऊ? Maria, Tuba, Maria. काय नाही केलं, ते फक्त बाटल्या वाटत होतं. मी पिलो एक पण नाही, एक मी बाटली नाही. काय नाही केलं, खरंच काय नाही केलं. फक्त मम्मी साहेबांनी जे काय सांगितलं की नाही तेवढंच केलं, बाकी काय नाही केलं. मी तर एवढंच म्हणत होतो, बाटली घ्या चपलीला मध्ये, बाटली घ्या चपलीला मध्ये, बाटली घ्या चपलीला मध्ये. तुम्हाला मी सत्यापासून वाचवायला लावलं. पकडायला नाही आलेलो. हा सांगतो नंतर.
काय हो पाटील काय करताय कसं काय बरं आहे का कालची वाटलेली दारू तुम्ही घेतली का मी तर घेतली पण मला काय चढलीच नाही मला बी चढले नाही का बरं काय माहिती काल आम्हाला साड्या वाटल्या आमच्या मम्मीला तर फाटकीच साडी दिली आम्हाला दिली ती तर जुनीच आहे काल तर आमच्या पप्पांना दारूची बाटली दिली ती तर त्यांनी पिली आणि चढलीच नाही ए यार हे काय दारू आहे नुसतं पाणी आहे मम्मी साहेब फसवलं आपल्याला येड्यात काढल्या तसंच मला बी झालंय डुप्लिकेट माल दिलाय फसवलंय आपल्याला मम्मी साहेबांनी मम्मी साहेबांनी तर फसवलंच आपल्याला ही तर सगळी जुनी साडी आहे हे काय आम्हाला तर फाटकीच साडी दिली आहे आम्हाला विसरण्यात दिल्यात सगळ्यांना साड्या हा होय आम्ही येतोय आता सांगितलं बरं डीजा मला आता काय वाटतंय आपण अजून चांगल्या कॉलेजमध्ये जाऊ आणि सत्यदाजींची सभा घेता येते का बघू हा पण आमरे फक्त कॉलेजमध्येच नाही तर बाग वृद्धाश्रम चौकात सत्यदादाची सभा झाली पाहिजे अख्ख्या साताऱ्यात सत्यदादाचं नाव झालं पाहिजे आणि त्यासाठी आपण वाटेल ते करू काय बी झालं ना आमरे तरी सत्यदादा निवडून आलाच पाहिजे बघ अरे येऊन येणार सत्य आला हे रत्ते सत्य आला सत्य आता आपलं काय करत आहे सत्य आला का सत्य अरे हो लागताय कशाला सत्यदाची गॅस येऊन कोणाला बी मारणार नाहीत आणि पहिलं असं काय केलं तुम्ही मी कोण काय केलंय मी काहीच नाही केलं मी सांगते काय केलंय त्यांनी तू कशाला सांगते तुला काय माहिती तुला कोण सांगितलं सत्य आला काय घाबरू नका सत्य नाही आलाय माझ्या बरोबर नशीब चांगलंय तुमचं नाही आला मंजू तू का आलीस हे दोघं का घाबरलेत काय झालं काय गरज होती तुम्हाला काय गरज होती साड्याने दारू वाटायची हिला कसं कळलं रत्ने ती दारू नव्हतीच पाणी होतं त्यात फक्त दारूच्या बाटल्या आम्हीच वाटल्याच पण ते सुरेश बाईचं नाव घे आम्ही काय आमच्या मर्जीने वाटल्या ते मी तुझ्या त्या सुरवीनबाईंनीच सांगितलं होतं वाटाय आणि तूच म्हणतेस की किती दिवस झालं मम्मी साहेबांनी निवडून आणायचं मम्मी साहेबांनी निवडून आणायचं मग वाटल्या तुझी सासू आहे म्हणल्यावर ऐकत लागणार ना त्या लाग सांगतील तुम्हाला कळायला नको पोलिसांना कळलं असतं तर काय झालं असतं माहितीये का माझं सोडा तात्यासाहेब पण वाचवू शकले नसते तुम्हाला तुमचं नशीब चांगलं आहे म्हणून बलमाला आणि वेळेत तुम्हाला बाहेर काढलं सत्याला घावलं असतं ना तर कळलं असतं तुम्हाला डीजे अमरे सत्यदाजी येणे ऐकलं बहुतेक आता काही खरं नाही तरी तुम्हाला म्हणलं होतं बाटल्या वाटू नका आवरलं का तुमचं
वय वय आवय चला मग लय काम आहेत आपल्याला. आणि एक बरं आहे बाबा, तुम्ही येताय तर माझ्या बरोबर, नाहीतर काही माणसांना आवडत नाही माझ्या बरोबर आले. अगे सुनंदे जावई बापू आले ती त्यासनी काय तर चहा पाणी विचार की नाहीतर नाश्ता कर की. सत्यचित्र तुम्ही बसा, मी पटकन काहीतरी खायला करते. नाही नको, लय काम आहेत, लय ठिकाणी जायचं. वय वय चालतंय की करू आपण काम. बरं पटकन चहा टाकते मग. नाही नाही नको, ते काय चहा बी बंद केलाय मी. पण तुम्ही ना काळजी नका करू, पुढच्या वेळेला मी डायरेक्ट जेवायला येतो. या जेवायला या जेवायला या. पुरणपोळीचा बेत करू मस्त पैकी. रस पण ठेवा. रस पण करूया. डीजे आमरे चला माझ्या बरोबर. बाय. जावा जावा जा. चल 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 थांबा. तुम्ही जे केलंय ना त्यासाठी खरं तर तुम्हाला अटक करायला पाहिजे होती. साड्या आणि दारू वाटणारे आणि घेणारे दोघे बी तेवढेच गुन्हेगार आहेत. त्यांना अद्दल घडल अशी व्यवस्था केली आहे मी. पण तुम्ही दोघं जर परत मला खावलात तर बघा. नाही नाही अजिबात नाही. तुझ्या सासूनी सांगितलं की नाही तरी बी नाही ऐकणार. मी तर आता इथं बी ऐकणार नाही. मी घरातच बसणार, घराच्या बाहेरच पडणार नाही. चल रत्ने. मंजू तुझ्यामध्ये आणि सत्यचित्रामध्ये काय बिनसलंय का? नाही काही नाही. हे बघ तुम्ही दोघं एकमेकाची नीट बोलत नाही आहात, लक्षात आलंय माझ्या. काय झालं? आई तुझा जावई ना एक नंबरचा चिडका बिंब आहे. तू काळजी करू नकोस, थोड्या दिवसात तो शांत होईल. चल येते मी आता. हे सवी कशी दिसते मी? छान. तू पण बरी दिसते. थँक्स. मम्मी कसल्या भारी दिसताय तुम्ही. शाहरुख का नाही खोळा होईल बघून खोळा. सांगता येत नाही. तुम्ही इतका आवडाल का नाही त्या पिक्चर मध्ये बी घेऊ शकता बघा तुम्हाला. आईच्या रोलसाठी एसप नाही हल्ला तुझा नाकाचा शेंडा. म्हणजे आई शपथ एखाद्या चांगल्या रोलसाठी घेतील. सही फोटो काढ माझं. काढ काढ. मम्मी फोटो काढताना चालू नका, ब्लर होते. चला चला सुरू आहे फॅमिली. चला झाली का नाही तयारी? वहिनी मम्मी कुठं आहे? कुठं आहे? हे मम्मी इथे तुमची लहान बहीण आहे ना? हे मम्मी, ही मम्मी नाही, ही हेमा मालिनी आहे. थोडा टाइम आहे. अगं मम्मी काय दिसत्याच माहितीये का तू? काय साडी, त्या साडीवर मोबाईल मॅचिंग, ती पर्स, ती गळ्यातलं कानातलं, ती मागचं मो पण लय भारी आहे. बलम्या फुल आहे ती फुल. होय का? भारी मम्मी भारी. तुला सांगतो मम्मी आज फक्त तुझीच चर्चा होणार आहे. तुला सांगतो सारखे पण तुझे इम्प्रेस होते. तर बलम्या शाहरुख कोण आहे? अरे शाहरुख खान. बलम्या कुठवर आले शाहरुख खान? म्हणजे त्यांचा काही फोन झाला का तुझा? अगं आता जस्ट फोन झाला, मला म्हणलं बस थांबले जेवाय दाबेव. शाहरुख बस नाही येतोय? बस का म्हणलं मी? बस नाही तसं नाही बस. म्हणजे मी त्याला फोन केला, अरे भावा काय येणारच का नाहीस तू? मग तिकडनं तो काय म्हणला माहितीये का मला? बस का भावा.
येणार ना मी तुला एकदा शब्द दिला म्हणजे येणार ना. बस का यालाच लागलोय धाब्यावर जेवाय थांबलोय. असं बस काय ते असं बसते. मम्मी मी त्याला काय म्हणलं माहितीये का धाब्यावर काय तुला जेवायचं ते जेव नाश्ता कर फक्त येताना बिल घेऊन ये. म्हणजे कसं तुझं आम्ही काय असेल ते बिल देतो बाबा कुणाचं उपकार नको आपल्याला. काय मम्मी मम्मी एक गोळ झाला पण काय झालं बाबर हे गाडीत टाका मी बॅग घेऊन येते. या रस्त्याने जाऊ येतो. भारती मावशी मी निघते हा. काय मिस मंजू सर बंदोबस्ताला गेलात अजून? निघतोच आहे सर. ठीक आहे. भारती मॅडम तुम्ही प्रियाला घेऊन मम्मी साहेबाच्या सभेला जा. येस सर. मंजू सभेला खूप गर्दी असणार आहे आणि त्यात तो मुकादम उगाच काहीतरी भडकाऊ भाषण देऊ शकतो. सगळे अलर्ट राहा एकदम. मिस मंजू तो मुकादम तुम्हाला डिवसण्यासाठी मम्मी साहेब आणि सत्याबद्दल काहीही चुकीचं बोलू शकते. जर असं काही झालं तर तुम्ही दुर्लक्ष करा. ठीक आहे? येस सर. जाऊ द्या तुम्ही. येस. थांबा ऐका दोन्ही सभेला सेलिब्रिटी येणार आहेत आणि त्यात दोघेही उमेदवार एकमेकांच्या विरोधात असल्यामुळे कुणा एकाकडून सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे अलर्ट राहा आणि काहीही संशय आला तर कंट्रोल रूमला फोन करा. तसं मी एक सपोर्ट टीम ऑलरेडी रेडी करून ठेवलेली आहे.